गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल। तर आज आहे संडे 26 जानेवारी आणि आज आम्ही निघालो एका नवीन प्रवासाला, नवीन भटकंती, नवीन ॲडव्हेंचरस ट्रिप म्हणू शकता, जी की आज आमची होणार आहे। आणि सो मी रेडी झालेली आहे आणि हे देखील रेडी झालेले आहे। ते काहीतरी सेटिंग वेटिंग करतायत गोप्रोची, तोपर्यंत मी माझी बडबड इथे चालू ठेवते। सो आम्ही जात आहोत शिवनेरीला, जे की इथून ऑलमोस्ट 3-4 तासावर आहे। तर कसा होणार आहे, हा आमचा वन डेचा प्लॅन आहे, वन डे ट्रिप आहे। सो कसं होणार आहे जर्नी, कसा होणार आहे प्रवास आणि तिथलं सगळं ॲडव्हेंचर कसं असणार आहे आमचं, तर ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळेल। सो कनेक्टेड राहा पूर्ण। अजून एक सांगायचं म्हणजे आजचा जो आमचा व्लॉग असणार आहे आणि सॉरी आजची जी आमची जर्नी असणार आहे ती असणार आहे आमच्या बाईकवरती, आमच्या बुलेटवरती। बुलेटने आमचा आजचा जो भटकंतीचा प्रवास असणार आहे तो होणार आहे। आफ्टर सो लॉंग आम्ही बाईकने राईडला जाणार आहोत। लास्ट इयर म्हणजे मला तर लक्षात आहे क्लिअरली, आम्ही पूर्ण 1 वर्ष बाईकने राईड नाही केली, राईड असं लांब असं कुठे गेलं नाही होतं। आणि आफ्टर सो लॉंग, आफ्टर 1 इयर आम्ही जाणार आहोत। मी खूप एक्सायटेड आहे। सो बघू हा प्रवास कसा असणार आहे। सो स्टे ट्यून। तर फायनली गाईज आम्ही निघालो आहोत आणि 1 वर्षानंतरच्या या लॉंग ड्राईव्हसाठी आम्ही तर खूपच एक्सायटेड आहोत, खूप काय सुपर डुपर एक्सायटेड फॉर दिस। आणि आता चला तुम्हाला दाखवते आमची फरारी आजची सवारी। हेअर इट इज, आमची सवारी देखील तयार झालेली आहे, रेडी आहे। थोड्याच वेळात आम्ही निघू आमच्या पुढच्या प्रवासाला। सो स्टे ट्यून गाईज। मला हेल्मेट घाल, कुठे 3 तास तर दिसतोय याच्यात। Head southeast, then turn left. चालू ठेवा। किती टाइम लागतो दाखवतोय? 3 तास 10 मिनिटं। हां 3 तास 10 मिनिटं। साइडने हां चावी घेऊन जा। चावी लागेल बघू मग कशी दिसते। सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत। वी आर रेडी टू गो टू स्टार्ट। और या बस बस बघ वरती ना, वर होते बस ना। हां आता आम्ही निघालो डोंबिवलीवरून आम्ही पेट्रोल पण भरलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आमच्या दिशेने शिवनेरीला। सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड। तर गाईज हा व्लॉग खूपच स्पेशल असणार आहे, बिकॉज आम्ही चाललो आहे महाराजांचा जिथे जन्म झालेला त्या ठिकाणी म्हणजे शिवनेरी किल्ल्याला। सो खूपच स्पेशल असणार आहे हा व्लॉग। तर मंडळी तुम्हाला मी एक सांगेन, तुम्ही महाराष्ट्रात कुठेच फिरायला गेला नाही तरी चालेल, पण या 2 किल्ल्यावरती नक्की आवर्जून फिरायला जावा। एक किल्ला म्हणजे जिथे महाराजांचा जन्म झाला तो म्हणजे शिवनेरी किल्ला
आणि दुसरा म्हणजे जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांचा मृत्यू झाला तो म्हणजे श्रीमान रायगड किल्ला. या 2 किल्ल्याला आयुष्यात तुम्ही किमान एकदा तरी भेटायला नक्की जा. आम्ही ज्या रस्त्याने जात आहोत, ज्या रूटने जात आहोत त्या रस्त्याचं खूपच काम चालू आहे. हा रस्ता माळशेज घाटला होऊन जातो आणि हा एकच 1 वे रूट आहे जो की आपल्या डेस्टिनेशनला जात आहे. अजून काय अदर ऑप्शन आमच्याकडे नव्हता, अदर वे आमच्याकडे नाही आहे, त्यामुळे हा रस्त्यानेच आम्हाला जायचं आहे. तुम्हाला दिसत असेल की किती खडबडीत रस्ता आहे हा. मला या रस्त्यामुळे एका पॉईंटला असा विचार आला की यार आपला बाईक राईडचा जो डिसिजन मी घेतलेला तो करेक्ट होता ना. ऑफ-रोड. सरळ तुम्ही टिटवाळ्याला जाऊ शकता. पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर जुन्नर नावाचं शहर आहे आणि त्या शहराच्या जवळपास हा शिवनेरी किल्ला आहे. तुमच्यापैकी काही जणांनी हा किल्ला नक्कीच पाहिला असेल. ज्यांनी पाहिला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी पाहिला नाही आहे अजून त्यांनी हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. या व्लॉगमध्ये मी किल्ल्या रिलेटेड सगळीच डिटेल कव्हर करणार आहे आणि तुम्हाला घर बसल्या संपूर्ण शिवनेरी किल्ला बघायला मिळणार आहे, हे मी गॅरंटेड तुम्हाला सांगते. तर गाईज या रस्त्यावरून आमचा बऱ्याच वेळा ट्रॅव्हल झालेला आहे, त्यामुळे इथे असं एक हॉटेल आहे जे की आमचं ऑलमोस्ट रेग्युलर झालेलं आहे. त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल महाराजा. माळशेज घाट क्रॉस केल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला ते हॉटेल लागतं. आणि हो, आताही आम्ही त्याच हॉटेलला जात आहोत नाश्ता करायला. खूप सारी भूक लागलेली आहे आम्हाला. तर गाईज आपण पोचलो त्या हॉटेलजवळ. आता लवकर जाऊन खायचं काहीतरी बिकॉज नको मी बोलेल असं. तर आता आम्ही नाश्ता करून झालेलो आहेत. आता आम्ही निघतोय नाश्त्याला. आम्ही काय केलंय, वडापाव खाल्लेला आहे 2-2 बिकॉज आम्हाला जास्त हेवी खायचं नव्हतं बिकॉज नंतर लंच पण करायचं आहे. सो आता नाश्ता झालेला आहे हॉटेल महाराजामध्ये आम्ही खाल्लेला आहे. एकदम मस्त असं टेस्टला मस्त होतं. तर तुम्ही देखील या साईडला आलात तर नक्की इथे या नाश्ता करायला किंवा लंच वगैरे सगळं अवेलेबल आहे इथे. सो आता आम्ही निघतोय पुढच्या दिशेने पुढच्या प्रवासाला. आता अर्धा तास दाखवतोय मॅपवरती, अर्धा तासातच आम्ही पोहोचू आमच्या डेस्टिनेशनला. सो स्टे कनेक्टेड, सो स्टे ट्यून्ड. क्वॅक क्वॅक तर मी काय म्हणते, कसा होता तुझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आफ्टर सो लॉंग आपण आपली ही बाईक काढलेली आहे. सो हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स तर चांगलाच होता. म्हणजे लहान असताना आम्ही या रस्त्यावरून गावी जायचो. माझे वडील, आई, परत काका होते, भाऊ होता. आणि तो जो रस्ता होता खडबडीचा त्याचा एक्सपिरियन्स पर्यंत रस्ता खूप खराब. 2 वर्षापासून कामच नाही झालंय त्याचं. कल्याण नंतर 30 किलोमीटरचा पट्टा एकदम खराब आहे. त्याच्यानंतर चांगला रोड आहे. तेवढं जरा स्ट्रगल आहे. आता तर चांगलाच रोड आहे. मजा येते चालवायला. भरपूर एका वर्षानंतर गाडी चालवली म्हणजे एवढं लांब चालवली.
तर थोडासा पृष्ठभाग दुखतोय पण पृष्ठभाग हा करावंच लागणार, ऑप्शन नाही, बिकॉज आम्हाला रायडिंग करायची आहे आफ्टर सो लॉंग. सो ड्रायव्हर रेडी झालेले आहेत. नाही तू घाल, मी घातला आता अर्ध्या रस्त्यापर्यंत. नाव इट्स युअर टर्न. तर गाईज फायनली एवढ्या प्रवासानंतर म्हणजेच लॉंग ड्राईव्ह नंतर आम्ही पोचलो डेस्टिनेशनला, ते म्हणजे शिवनेरी किल्ल्याला. तर अशा प्रकारे गड चढायला सुरुवात झाली. तर मंडळी, किल्ल्यावरती जाताना आपल्याला एकूण 7 दरवाजे लागतात आणि ते 7 दरवाजे पार केल्यानंतर महाराजांचा जेथे जन्म झालेला ते ठिकाण आहे तिथे आपण पोहोचतो. सुरुवातीला थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला दिसतो तो गडाचा पहिला दरवाजा. तर हा आहे गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा. गडाची खरी सुरुवात या दरवाजापासून होते आणि तसेच इथे प्रत्येक दरवाजासमोर त्या दरवाजाबद्दल माहिती देखील दिलेली आहे. पहिल्या दरवाजातून एंट्री केल्यानंतर आपल्याला बाजूलाच पायऱ्या दिसतात. चला तर जाऊन बघू नक्की वरती काय आहे. तर या पायऱ्यावरून वर गेल्यानंतर आपल्याला दिसतो संपूर्ण एरिया. इथून संपूर्ण एरियावरती नजर ठेवणं खूप सोपं होत असेल अशा प्रकारे याची रचना केलेली आहे. चला तर आता जाऊया पुढच्या दरवाजाला भेट द्यायला. या गडावरती तुम्हाला सगळीकडे ग्रीनरीज बघायला मिळेल आणि त्याबरोबर इथे राखलेली स्वच्छताही तुम्हाला दिसेल. तसेच इथे जागोजागी कचरा कुंडीही आपल्याला बघायला मिळेल. तर आपल्याला जो काही कचरा असेल तो त्या कचरा कुंडीतच टाकायचा आहे. खाली टाकून आपल्याला या किल्ल्याला अस्वच्छ करायचं नाहीये, ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर मित्रांनो, थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला लागतो तो गडाचा दुसरा दरवाजा, तो म्हणजे गणेश दरवाजा. दुसऱ्या दरवाजानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो पडक्या अवस्थेतील हा परवानगी दरवाजा.
परवानगी दरवाजापासून थोडं पुढे गेल्यानंतर या गडाचा लागतो तो तिसरा दरवाजा, तो म्हणजे पीराचा दरवाजा. मित्रांनो, या गडावरती स्वच्छता खूप छान प्रकारे मेंटेन केलेली आहे. खूप मस्त वातावरण आहे इथे. तिसरा दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला लागतो गडाचा चौथा दरवाजा, तो म्हणजे हत्ती दरवाजा. आणि हा आहे तो दरवाजा, हत्ती दरवाजा. तर आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहोत, भवानी मातेच्या मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत आणि गडावरती नंतर आम्ही पुढे जाणार आहोत. राईट. तर गाईज, गडावरचा व्ह्यू बघा, एक नंबर आहे. गुफा होती वाटते इथे. शिवाई देवीच्या मंदिराकडे जात असताना आपल्याला गडाचा 5वा दरवाजा लागतो. तो दरवाजा म्हणजे शिवाई देवी दरवाजा. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवी मंदिराचे खूप महत्त्वाचे असे स्थान आहे. चला, त्यांच्या मागे मागे जायचंय मला. तर गाईज, आम्ही इथे मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. शिवाई देवी मंदिर. चला तर आज जाऊया. म्हणजे गडावर. मित्रांनो, आई जिजाबाई गरोदर असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना या शिवनेरी गडावर ठेवण्यात आले होते. जिजाबाई येथे राहत असताना त्यांनी शिवाई देवीच्या मंदिरात एक नवस केला होता. तो नवस म्हणजे, जर मला पुत्ररत्न झाले तर मी त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवेल. आणि तसेच झाले. पुढे गेल्यानंतर आपल्याला गडाचा 7वा दरवाजा बघायला मिळतो, तो म्हणजे कुलूप दरवाजा. हा दरवाजा गडाचा शेवटचा दरवाजा आहे. तर आता या किल्ल्यावर येऊन एक मी जरा लक्षात घेतलंय, फिटनेस पाहिजे. जिमला उद्यापासून जिमला जाणार रोज डेली. तुझं काय म्हणणं आहे? करेक्ट, ॲग्री. अंबारखाना. 7व्या दरवाजातून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो अंबारखाना. अंबारखाना आहे का? हा आहे अंबारखाना. तो पडक्या अवस्थेत आपल्याला दिसत आहे. चला तर जाऊन बघूया आतमध्ये नक्की काय आहे या अंबारखान्यामध्ये. आणि हा आहे अंबारखाना, जो की एकदम भारी आहे, जबरदस्त दिसतोय. या अंबारखान्याचा वापर त्या काळी धान्य ठेवण्यासाठी केला जात होता. गडाच्या कुठल्याही कोपऱ्यावर गेल्यावर आपल्याला फक्त ग्रीनरी आणि निसर्ग या दोनच गोष्टी पाहायला मिळतात. मित्रांनो, नवीन अशी पाऊलवाट आहे. पाऊलवाट नाही, वाट काढली. गडाच्या आत 2 झरे देखील आहेत मित्रांनो. त्यांना गंगा यमुना या नावाने ओळखले जाते. आम्ही गेलो होतो त्यावेळेला ते जाळ्यांनी पॅक केले होते, त्यामुळे आम्हाला प्रॉपर ते बघता नाही आले. त्याच्या आतमध्ये पाणी देखील आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो शिवकुंज.
शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे, ज्यांना शिवकुंज असे नाव दिलेले आहे. या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजामाता यांची मूर्ती बघायला मिळते, जी की खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे. इथे काय आतमध्ये पाणी नाही आहे. तेव्हाच्या काळात सगळं असं होतं स्नानगृह. मला काय चल. इथे आल्यानंतर महाराजांचा जन्म ज्या इमारतीत झाला ती इमारत आपल्याला बघायला मिळते. आज खूपच क्राऊड आहे, गर्दी आहे, तुम्हाला दिसत असेल. लाईन तर बघा, भली मोठी लाईन लागलेली आहे. आम्ही चाललोय लाईनीत उभे राहायला. 2 मजले असलेली ही इमारत आजही खूप चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळते. शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय शिवाजी. महादेव. पायऱ्यांवरून चढून गेल्यानंतर आपण पोहोचतो थेट दुसऱ्या मजल्यावर. जास्त पब्लिक असल्यामुळे इथे पाहिजे तसे मला व्हिडिओज क्लिक करता येत नाहीयेत. बेडू छोटे बेडूक याच्यात बेडूक आहेत, छोटे छोटे दिसतात तुला. जन्मघराच्या बाजूलाच एक तलाव आपल्याला बघायला मिळतो. त्याला बदामी टाक असे म्हटले जाते. सध्या तो सुकलेला आहे बिकॉज पाणी नाही आहे त्याच्यात. या गडावर एक टकमक टोक देखील आहे आणि त्याला कडेलोट असे म्हणतात. आम्हाला त्या ठिकाणी जायला पॉसिबल नाही झाले. त्या पॉइंटला गुन्हेगारांना डायरेक्ट मृत्यूची शिक्षा दिली जायची. गुन्हेगारांना कडेलोट पॉइंट वरून थेट खाली फेकून दिले जायचे. गाईज आमचं गड किल्ले फिरून झालेलं आहे. आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. सो कसा होता तुझा एक्सपिरियन्स आफ्टर सो लॉंग? मजा आली ऍक्च्युली. यायला पाहिजे. थोडंसं थकायला झालं पण मजा येते. गड किल्ले फिरण्यात एक वेगळीच मजा असते. कॅब काढते माझी बा, कॅब सारखी हलते. तर गाईज आता आम्ही परत निघत आहोत परतीच्या प्रवासाला. आता जाताना आम्ही लंच करणार आहोत आणि मग
तर गाईज हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. असंच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन भटकंतीला, अशाच प्रवासात, अशाच कुठल्या तरी गड किल्ल्यावर किंवा कुठल्या तरी वेगळ्या भटकंती प्रवासात. बट नक्की भेटू. तोपर्यंत या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले तर नेक्स्ट टाइमला सुद्धा आम्ही बुलेटच आणू. येस. सो सगळ्यांनी जास्तीत जास्त व्ह्यूज करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटू लवकरच. स्टे कनेक्टेड.